गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. 2 दिवस तर मी जास्त काही शूट केलं नव्हतं आणि बाहेर बघितलं ना तर भरपूर म्हणजे असं ढगाळ वातावरण झालं होतं. म्हणजे असं वाटलेलं की पाऊस पडेल, पण त्या दिवशी काही पाऊस पडला नव्हता. मी असं आहे ना चहाचा आणि पोह्यांचा नाश्ता करून घेतला होता. स्वामी उठला होता, मग त्याच्यासाठी ना अशी छानपैकी आहे ना खिमटी वगैरे बनवून घेतली होती. त्याला आईने खिमटी वगैरे भरवली, नंतर त्याला मी अंघोळीला घेऊन गेली होती. तो इकडे असा मस्तपैकी ना त्या पाण्याबरोबर खेळत होता. आणि ही कुठली नवीनच पाणी पिण्याची पद्धत पण त्याने आता नवीन काढलेली आहे. तो पाणी पित होता. तोपर्यंत अंश पण उठला होता आणि तो उठल्या उठल्या मला बोलत होता, मला आईस्क्रीम खायची, आईस्क्रीम खायची. तर मी त्याला बोलली, एवढ्या सकाळी सकाळी आईस्क्रीम नको. तब्येत थोडीशी डाऊन होती, त्यामुळे मी ना नॉर्मल आधी घरीच गोळी खाल्ली होती की मला थोडं बरं वाटेल त्या दिवशी. म्हणून गोळी वगैरे खाऊन झाल्यावरती दुपार झाली होती. मी काही जास्त शूट घेतलंच नाही. हे लोकांची मस्ती वगैरे भरपूर झालेली, त्याने काही मला आराम करू दिला नाही. संध्याकाळी येणं डायरेक्ट बघितलं तर हे लोकांची पण इथे एक वेगळीच मजा झालेली. काहीतरी वेगळाच गेम होता. दुबईला जायचं बोलले होते आणि मी विचारलं कशावरून दुबईला जाणार, तर सायकलवरनं. बरं सायकल पण नाही, सुपर बाईक नाव ठेवलं याला, सुपर बाईक. संध्याकाळी डायरेक्ट मी आहे ना पराठा केला होता माझ्यासाठी खायला. कारण बाकी सगळे नॉनव्हेज खाणार होते. मी ह्याचाही फेवरेट चिकन लॉलीपॉप आणि राईस मागवलेला बाहेरून त्याला खायला. मी व्हेजिटेरियन आहे तर मी खात नाही. मग मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट स्टार्ट केलं होतं आणि हे होतं की अंशला मी रेडी वगैरे करून घेतलं होतं पूर्ण स्कूलला जाण्यासाठी. आणि तो सकाळी ना थोडंसं उठायला नाटक करतो आणि काहीतरी तो बोलत होता, गुड मॉर्निंग सगळ्यांना, मी स्कूलला चाललो आहे. आणि ही नवीन पद्धतच आहे त्याची अशी बोलण्याची. इकडे स्वामी झोपलेला होता, तोपर्यंत आहे ना मी त्याची बॅग वगैरे ना भरून रेडी केलं होतं. नंतर त्याला ना सॅटर्डे आणि संडे 2 दिवस सुट्टी होती ना, त्याच्यामुळे त्याला स्टडी थोडा जास्तच दिलेला मला वाटतं. त्यामुळे ना मी त्याचं एकदा रिचेक पण केलं की बाबा सर्व त्याने केलंय ना. कारण तो खेळण्यामध्ये एक्सपर्ट आहे, पण अभ्यास करायचं बोललो ना त्याला खूप कंटाळा येतो. म्हणजे तो रडतो अभ्यास करताना की नाही मला नाही करायचंय, उद्या करतो, नंतर करतो. पण तो पाहिजे तसा मग मागत नाही अभ्यास करायला. मग त्याला खूप जबरदस्तीने मला त्याला बसावं लागतं. तर ते सर्व क्लिअर होतं. मग त्याची पुन्हा मी बॅग वगैरे भरून दिली. टिफिनला मला वाटतं मी त्याला नॉर्मलच काहीतरी दिलं होतं, वेफर्स काहीतरी असं. आणि त्याला जाताना ना पाया पडायला त्याला रोज सवय लावली आहे की घराच्या बाहेरून पडताना देवाच्या पाया पडूनच जायचं. आणि रोज सगळ्यांनाच आम्हाला सवय या गोष्टीची. मग मी दुसऱ्या दिवशी पण तब्येत माझी डाऊनच होती ना, तर मग मी तो स्कूलमध्ये गेला. त्याच्यानंतर मी विचार केला, स्वामी झोपलेला होता, तर मी बोलली मी डॉक्टरकडे जाऊन येते. सकाळी सकाळी थोडी गर्दी नाही भेटणार म्हणून. खाली गेली ना तर ऊन होतं, पण बाहेर छान वाटत होतं की म्हणजे असं शांत होतं एकदम वातावरण. डॉक्टरकडे आली तर गर्दी भरपूर होती त्याच्याकडे. ऍक्च्युली मला वाटलं लगेच होईल. अशा मस्त गोळ्या वगैरे घेतल्या आणि येताना ह्यांचा मला फोन आलेला की मला मेंदूवडा खायचा आहे. मग येताना त्यांना असा मेंदूवडा घेऊन आली होती मी. घरी आल्यावरती आहे ना मग माझी बाकीची सर्व कामं मी पहिली उरकून घेतली होती. लादी झाडू वगैरे मारून मग लादी वगैरे पुसून घ्यायचं. पुन्हा ना सकाळी पोह्यांचाच कधीतरी पोहेच जास्त करतो आम्ही नाश्त्याला. म्हणजे चहा आणि परत पोह्यांचा नाश्ता करून घेतला होता. दुपारची जेवणाची तयारी करून घेतली होती आणि अंशला पिझ्झा परत खायचा होता, म्हणून मग मी आहे ना त्याला असं एका चपातीचा आहे ना मस्तपैकी आहे ना पिझ्झा करून दिला. दुपारी जेवण वगैरे सगळं करून आहे ना संध्याकाळी मी असं आहे ना थोडासा ब्रेडचा आणि आहे ना चहाचा पण नाश्ता केला होता. संध्याकाळी बरं त्याला पास्ता खायचा होता, म्हणून त्यासाठी इकडे पास्ता उकडायला ठेवलेला. इथे डाळ भाताचं कुकर लावून घेतलेलं. इथे सगळं चॉपिंगची तयारी वगैरे करून घेत होती मी. त्याला आहे ना त्याला घरात बनवून दिलं की तो जास्त आवडीने खातो बाहेरच्या पेक्षा. आणि आज आहे ना बर्ड्याची भाजी बनवायची होती, म्हणून बाकीचं पण मी शॉपिंग वगैरे इथे करून घेतलं होतं. आणि शेपूची भाजी पण करणार होते आई. शेपूची भाजी आहे ना मला जास्त नाही आवडत. मला आवडतच नाही ऍक्च्युली शेपूची भाजी. मग इकडे मी डाळ वगैरे करून घेतली होती आणि एका साईडला बर्ड्याची भाजी पण आहे ना करून घेतली होती. आई आहे ना शेपूची भाजी आईने केली होती. मला जमत नाही. मला थोडंसं बाहेर जायचं होतं, म्हणून मी रेडी वगैरे तर झाली होती, पण माझा अचानक प्लॅन पुन्हा कॅन्सल झाला. मग ह्याला आहे ना मी पिझ्झा वगैरे बनवून दिला खाण्यासाठी. तर ह्याला खाताना मोबाईल लागतो, पण ही चांगली सवय नाहीये मोबाईलची, पण तो ऐकतच नाही. कधी कधी द्यावीच लागते मला. आणि दुसरीकडे ना वाटप संपलेलं, म्हणून मग वाटप पण काढून घेतलं होतं. इकडे दूध वगैरे पण परत तापून आहे ना मला वाटतं हे ना मी ह्या वाटाण्याच्या मेळ्याची भाजीसाठी आहे ना सगळं चॉपिंग केलं होतं हे सगळं पुन्हा. पप्पांना आहे ना चहा बनवून दिला होता. म्हणजे दुसऱ्या दिवशीचं शूट आहे माझं अर्ध. कारण मी आहे ना पूर्ण प्रॉपर शूट करत होते, तब्येत खराब होती म्हणून. थोडं थोडंसं अधूनमधून वेळ भेटेल ना तेव्हा थोडं थोडंसं घेत होती शूट हे मी.
नंतर म्हणजे मला वाटतं संध्याकाळी आहे ना पूर्ण किचन वगैरे ना असं मस्तपैकी आहे ना क्लीन वगैरे करून घेतलं. कारण आणि आता रोज जेवण बनवताना पसारा भरपूर आणि नंतर रोज रेग्युलर व्हिडिओ टाकेल. थँक्यू सो मच.